आपण वळूया. 5वा मॅच शेड्यूल मधील हा 5वा मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. वेळेबद्दल सहकार्य करा. आता 4:30 झालेत. 4:30 अवधी झालाय. म्हणजेच हा चेंडू टाकण्याकरता आपण गृहीत वेळ जी आहे ती 4:30 या ठिकाणी पकडतोय. मयूर आचार्य यांनी टॉस जिंकलाय. SK11 टीमचे ते कॅप्टन संघ मालक आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. पहिला बॉल पडतोय मॅकमिलन गोविंद च्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका. मिळतील धावा 4. SSP प्रीमियर लीग आलाय चौकार. बघतायत आपण ISPL च्या 3ऱ्या पर्वामध्ये संधी मिळाली. या खेळाडूला श्रीनगर के वीर संघाद्वारे तो संधी मिळाली. मॅकमिलन गोविंद त्याचबरोबर हर्ष भोईर या खेळाडूला सुद्धा आपण काही वेळापूर्वी बघितलं होतं. अतिथी कक्षामध्ये तो उपस्थित झाला. तो सुद्धा ISPL च्या 3ऱ्या पर्वामध्ये खेळताना दिसला. श्रीनगर के वीर अक्षय कुमार सुपरस्टार अभिनेते यांच्या त्या टीम मधून या दोघांची वर्णी लागली होती आणि आता दोघेही या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. मैदानाच्या दिशेने आपण वळत असतानाच व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली सध्याच्या घडीला 6 धाबा. पुढचा बॉल चांगली लाईन होती मॅकमिलन गोविंदची. बीट केलं होतं बॅटरला. लेग बाईचा इशारा पंचाने दर्शवलाय. अतिशय चांगले क्रिकेटपट्टू त्याचबरोबर काही संयोजक आहेत आयोजक आहेत. मॅडी भोईर विनोद भोईर यांना सुद्धा आपण काही वेळापूर्वी बघितलं. मुर्दा गावातून ते बिलॉंग करतायत. ओ इथे एक चांगला बॉल पाहायला मिळाला. मॅकमिलन गोविंदचा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मनसेचे धडाधडीचे कार्यकर्ते आदरणीय संदीपजी राणे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण बघितलं होतं 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मीरा भाईंदर या विधानसभा क्षेत्रामधून त्यांना लढत असताना अतिशय चांगलं काम त्यांच्याद्वारे राहिलंय आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या मित्र परिवार इथे उपस्थित झालेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आदरणीय संदीपजी राणे सर मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्याचबरोबर शहर प्रमुख हा मोठा पदभार सुद्धा ते सध्या तरी सांभाळत आहेत. त्यांचं भव्य स्वागत या ठिकाणी होत आहे. थोड्याच वेळात जिग्नेश पारेख सरांच्या शुभ हस्ते आपण ते स्वागत सुद्धा करणार आहोत. SSP प्रीमियर लीग म्हटलं तर जिग्नेश पारेख सरांची ही मोठी स्पर्धा आहे. वन मॅन शो अशी भूमिका त्यांची राहील आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात मनापासून हार्दिक असं स्वागत असेल. संदीप राणे सर आपलं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर आहेत त्या 7 धाबा. उर्वरित 24 बॉल शिल्लक आहेत. आलेल्या पाहुण्यांच्या माहिती करता ही लीग ची मोठी स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेमध्ये आता लढताना 2 संघ आमने सामने आहेत. एका बाजूला विघ्नहर्ता 11 आणि दुसऱ्या बाजूला SK11. विघ्नहर्ता 11 निकेश चतुर्वेदी हे संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. श्याम गुप्ता आणि साहिल पाटील त्यांचे आयकॉन खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला SK11 टीमचे संघ मालक म्हणून मयूर आचार्य आणि आयकॉन खेळाडू म्हणून अमय आगासे आणि मॅकमिलन गोविंद हे आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिला धक्का लागलाय विघ्नहर्ता टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन टप्पा खेळण्याकरता गेलाय. समाज कार्यकर्ते टेरी टप्पा यांचे सुपुत्र आहेत. उत्तम चौक परिसरामध्ये गेल्यानंतर नेहमीच दर्शन होत असतं टेरी टप्पा यांचं जे मदतीचा हातभार लावत असतात. सरळ बॅटने इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकाला
या ठिकाणी जेल सापडलाय, बॅटरला परत जावं लागतं, विकेट डाऊन, बॅटर आउट. थँक्यू सो मच डीजे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा लागल्या जात आहेत. धाव फळकावर त्या फक्त आणि फक्त 7 धाबा. सध्या विघ्नहर्ता टीमचा घात होतोय, परत यावं लागतं एका खेळाडूला आणि हा खेळाडू आहे निलेश रवी. हा खेळाडू बाद झालाय, याआधी निलेश बाद झालाय आणि आता मॅकमिलन टप्पा याला साथ देण्याकरता साहिल पाटील हा खेळाडू उतरलाय. एका बाजूला गोडदेव येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि या लीग मॅचेसमध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली आणि त्यांच्यासोबतच आपण मॅकमिलन टप्पा जो उत्तम चौक परिसरामधून बिलॉंग करतोय, म्हणजेच आता जबाबदारी वाढली. दुसऱ्या बाजूला SK11 टीमने आपली पकड मजबूत केले. या मॅच वरील आलेल्या सर्व अतिथींचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. एक चांगल्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात. जगन्नाथजी पारेख सरांनी आम्हाला सकाळपासून तुमच्याबद्दल माहिती दिली होती की संदीपजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांचं स्वागत आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट, सुपर कव्हर रिझन मध्ये चेंडू आता वेगाने प्रस्थान करतोय. जो दबाव होता त्या दबावाला दूर केलंय या चौकारणीची. लागली होती हुर हुर, दबाव केलाय दूर, आलाय चौकार. पद्धतीनं आता थोडासा दबाव कमी झालाय आणि धाव संख्येत होतोय बदल. धाबा झाल्यात 11. पुढचा बॉल सॉइल साठी स्लॉक केलं, या चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. SSP प्रीमियर लीग आलाय आलाय चौकार. या वेळेला बुद्धिमत्तेचा वापर होतोय, कारण बुद्धिमत्ता जर वापरलीत बुद्धिमत्ता तरच प्रस्थापित होऊ शकते तुमची सत्ता. धावसंख्या 15. स्लोवर वन डान्सिंग डाउन द ट्रॅक, चार्ज द बॉल ओव्हर द स्ट्रेट लॉंग ऑफ एरिया, मॅसिव्ह हिट, सिक्सर. जाताना दुसरं आणि धाबा लागल्या जात आहेत. या वेळेला 20 पहिल्या षटकामध्ये आपण धावफळक बघितला होता, 7 धाबा होत्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये आता धाबा येताना दिसत आहेत. स्कोर इज चला आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. मनसेचे मीरा भाईंदर शहर प्रमुख आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं काम राहिलं असे ज्येष्ठ कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते संदीपजी राणे सरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मनापासून धन्यवाद असेल संदीप राणे सर आपलं. यापूर्वी या मुलाखती अर्थातच यशवंत किल्लेदार साहेबांसोबत सुद्धा झाल्या होत्या दादर येथील मैदानावर, आणि सोबतच जर आपण बघितलं तर शर्मिला ताईंसोबत सुद्धा बऱ्याचशा बातचीत नेहमीच राहिलं.
चला आपण मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. एकूण धावसंख्येचा विचार केला जाईल. एकूण धावसंख्या स्कोर बोर्डवर धावा झाल्यात त्या 27 धावा. 27 स्कोर इज 27. स्कोर मोज ऑन 27. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. पाहूया काय रणनीती असेल विघ्नहर्ता 11 टीमची. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मॅच जिंकावा लागेल आणि तो सुद्धा मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. मॅकमिलन गोविंद ISPLच्या तिसऱ्या पर्वात त्यांना आपण पाहिलं होतं. अनेक मोठ्या स्पर्धा ते गाजवत असतात आणि PSPL मध्ये सुद्धा चांगलं काम राहिलंय मॅकमिलन गोविंद या खेळाडूचं. ओहो, ओव्हरपिच बॉल होता. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुलतान आलाय. सुलतानचा पहिलाच बॉल लंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धाबा झाल्यात 28 धाबा. 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 28 वर 2. साहिल पाटील वर सुद्धा नजरा असतील. स्विच करायचा इरादा होता बॅटर साहिल पाटीलचा. सकाळीच आल्या आल्या तो सराव करत होता. इथे चांगली अपेक्षा त्याच्याकडून केली जाते कारण डगआउट्स मधून काही आवाज सुद्धा येताना दिसत आहेत. धावसंख्या 28, 2 बाद. तिसरा षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये सुलतान गोलंदाजी मार्गावर. युवा खेळाडू आहे. युवा खेळाडूच्या अगेन्स्ट मोठा फटका. बिग हिट. प्रॉपर सिक्सर. 6 धाबा. SSP सिक्सर. सहाने पुढे गेले आणि धाबा झाले तर 34 धाबा. आता मात्र फटाके मैदानाच्या आतमधून फुटतायत. ठरवलंय दोन्ही बॅटरने. ओ, आता पुन्हा ठरवून कायचं होतं. साहिलला धोका होता बॅटिंग क्रीज मध्ये. पराग पठारे यष्टांच्या पाठीमागे. जुना अनुभव आहे. ज्ञानाची शिदोरी आहे कारण आम्ही अनेक मोठ्या खुल्या गटातील मॅचेस मध्ये पराग पठारे या खेळाडूला बघायचो. ऑफ स्टमर शफल क्रॉस होऊन खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. सुलतान आता आपली हुकूमत दाखवतोय. यावेळेला सुलतानने चांगला बॉल टाकलाय. बॅटरची हालचाली ओळखून त्याला रीड केलंय. तो अभ्यास करून अतिशय चांगले सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलाय आणि चांगले चेंडू तो टाकतोय. धावसंख्या धावपळकर आहे ती 34 धाबा. ओहो, बघा कसा अभ्यास केला. विकेट मिळाली. एसटीची स्वरूपात परत जावं लागतं साहिल पाटीलला. बिग ब्लो. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विघ्नहर्ता टीमची धावसंख्या 3 गडी बाद. 34 वर 3. बघितला तर बॅक ऑफ द हँड आउट ब्रेक चेंडू. यावेळेला फसवा चेंडू टाकला होता गोलंदाज सुलतानने आणि या षटकात षटकार लागल्यानंतर सुद्धा 7च धाबा खर्च केल्या. प्रभावित केले युवा खेळाडूने. कमी वयोगटातील हा खेळाडू आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.33च्या सरासरीने 34 धाबा धाव फळकावर. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्याम गुप्ता या खेळाडूला पाठवलं गेलंय. अप्पर लोअर मिडल ऑर्डर मध्ये त्याला पाठवलंय आणि आता गोलंदाजी मार्गावर समोरच्या इनकडून अमय आगासे. नुकताच त्याने एक रेकॉर्ड्स केलं, एक विक्रम प्रस्थापित केला. तिवरी येथील श्रद्धांजली चषकामध्ये एका इनिंग मध्ये हाफ सेंचुरी आणि त्याचबरोबर 2 षटकात कमीत कमी धावा देवत त्यांनी 6 विकेट्स मिळवले. हा एक रेकॉर्ड त्याच्या नावावर राहिलाय. अमय आगासे ISPL जरी तो खेळला नसला तरी ISCL मध्ये तो चमकदार कामगिरी करून गेलाय आणि तो अमय आगासे सध्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात 34 धाबा. बरेचसे काही खेळाडू आहेत ISPL मध्ये संधी मिळाली नाही म्हणून ISPL मध्ये खेळताना दिसलेत. आता हा व्हाईट बॉल
ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळेच पंचाने दर्शवलंय हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 35 धाबा, 35 रन्स. मैदानाच्या दिशेने येताना आपापल्या ज्या काही वस्तू असतील मौल्यवान ते आपल्या जवळ आपण सांभाळले पाहिजे. एक बाईकची चाबी सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलोय. हाफ ट्रॅकर स्क्युअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या दिशेने चेंडूला कळून काढलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एक धाव मिळाली. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. ओहो, संधीचं सोनं केलं जाईल काय? याच बरोबर बॅटर इज सेफ. सुरक्षित पोहोचलाय आपल्या घरामध्ये. पंच दाखवत आहेत तिथे. सो या असतील 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 37 रन्स. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा आला आणि त्यामुळेच तो उल्लेख आमच्या मुखातून झाला. 37 रन्स, 37 धाबा झालेत. 3 गडी बाद, 37 धाबा. बरेचसे खेळाडू या ठिकाणी येताना दिसत आहेत. आता सुद्धा प्राऊड फील होत असेल जीटी स्पोर्टचे प्रोप्रायटर शॉन पुरकर यांना, कारण काही वेळापूर्वी त्यांचे पिताश्री गिल्बर्ट पुरकर या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या अतिथी कक्षामध्ये झाला. SSP 11चे प्रोप्रायटर जिग्नेशभाई पारेख यांच्याकडून तो सत्कार आपण पाहिलाय. मॅचच्या दिशेने वळूया. प्रेक्षकांच्या माहिती करता विघ्नहर्ता 11 आणि SK 11 या दोघांमध्ये लढत सुरू आहे. सध्या धाबा आहेत 37 धाबा. फलंदाजी करताना विघ्नहर्ता टीमच्या आणि षटक सुरू आहे 4थं. अमय आगासे तयार आहेत. समोर आहे मॅकमिलन टप्पा. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी या खेळाडूची राहिली. सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक आहेत तैनात. त्यांनी जेल सोडलाय आणि एक धाव मिळाली मॅकमिलन टप्पा या खेळाडूला. धावसंख्या 38 धाबा. प्रत्येक चेंडू मागे चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. याकरता बुद्धिमत्तेचा वापर व्हायला पाहिजे, कारण या जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजेच बुद्धी, सर्वात मोठं हत्यार म्हणजे धैर्य, सर्वात मोठी सुरक्षा म्हणजेच विश्वास आणि सर्वात गुणकारी औषध म्हणजेच हसू. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व काही आपल्याला या जगामध्ये मोफत मिळतोय. त्याचा वापर करायला पाहिजे. पुढचा बॉल श्याम गुप्ता करता डिपेंड करायचं होतं. थोडासा अनपेक्षितरित्या बाउन्स मिळाला आणि ह्याच बरोबर व्हॉट हॅपन, काय घडलंय, कारण थोडासा हवेचा वेग सुद्धा आपल्याला अति जास्त पाहायला मिळतोय. अमय तयार. हो, वाईड यॉर्कर टाकायचा होता. सरळ बॅटने चेंडूला खोलून काढलं जातं लॉंग ऑफ रिझन मध्ये. एकच धाव. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही, कारण कडक फिल्डिंग होतोय. शतरक्षक हा मुख्य घटक असतो आणि प्रत्येक खेळाडू 100% योगदान देतात आपापल्या टीम करता. स्कोर मूव्ज ऑन 39. 39 धाबा झालेत. या षटकात अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर हुक करायचा होता. चेंडू हवेत आहेत. उसळी जास्त घेणारा चेंडू. पराग पठारे चेंडूच्या खाली. त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला विकेट मिळाली. 4था धक्का. 4 गडी बाद. धाव फळकावर धावा आहेत विघ्नहर्ता 11 टीमच्या. 39. 39 फॉर 4. मैदानाच्या आतमध्ये सँडी, संदीप शेट्टी
हा बॅटर खेळण्याकरता गेलाय. नवघरचा खेळाडू आहे हा. ओहो, आणि आल्या आल्या त्याने लगेचच या बॅटवर चेंडूला घेत ठोकलाय. शानदार दिमागदार षटकार. संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 45, 45 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. तत्पूर्वी आपण टॉसचा अनाउन्समेंट करूया. SK11 आणि वर्धमान 11 या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. वर्धमान 11 टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. टॉस केला जाईल काही वेळातच. दुसऱ्या बाजूला SK11 जी सध्या फिल्डिंग करतोय, पहिली इनिंग संपल्या त्यांचा सुद्धा कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येईल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे सुटसुटीतपणा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. SSP प्रीमियर लीग. समोर गोलंदाज आहे आयुष, बॅटर आहे श्याम गुप्ता. मागच्या मॅचमध्ये सलग षटकार ठोकण्याचा पराक्रम केला श्याम गुप्ताने. आता सुद्धा चांगलं काम या पहिल्या इनिंग करता करावं लागेल, कारण हा मॅच जर गमावला तर मग स्पर्धेच्या बाहेर सुद्धा जावं लागेल. 45 रन्स. बॅकलिपचा वापर केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. परत जावं लागतं श्याम गुप्ता या बॅटरला. विकेट डाऊन. 5वा धक्का, 5 गडी बाद. धाव संख्या 45, 45. मात्र या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. युसुपीएलचं ते पर्व आठवतंय मला. एका षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता असताना राकेश म्हात्रे याने विस्फोटक खेळी दाखवली आणि त्या स्पर्धेमध्ये संघ मालकाला तो सामना जिंकून दिला. तोच हा राकेश म्हात्रे. एक अतिशय चांगला जुना जाणता खेळाडू. गोलंदाजी फलंदाजी नेहमीच चांगली राहिले राकेश म्हात्रे या खेळाडूची. आता शेवटचे 5 बॉल. राकेश म्हात्रेने बॅकलिप चा वापर तर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू केला. एकदा मिळाली. धावसंख्या 46, 46. स्ट्राईक इन कडे आपण बघतायत संदीप शेट्टी या खेळाडूला. स्कोर मूव्स ऑन 46. 4 चेंडूंमध्ये आपला दिमागदार खेळ करावा लागेल. वेळ फार कमी आहे. कळूवर टप्प्याचा चेंडू होता. बीट केला बॅटरला. आलेल्या गोलंदाजाने आपलं कमालीचं प्रदर्शन केलं. आयुष स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. अगदी योग्य पद्धतीने वेळ सुद्धा जाताना दिसली आणि त्याचबरोबर पहिल्या डावात वर्चस्मा डोकं वर काढलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने. SK11. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगला बॉल. दॅट्स अ गुड बॉल. दबाव दडपण पूर्णतः फलंदाजी करणाऱ्या संघावरच दिसून येतोय. म्हणजेच या दबावामधून आता बाहेर निघणं कठीण आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आयुष याचे हे षटक. फक्त एकच धाव 4 बॉलमध्ये खर्च केलाय. कौतुक असेल मयूर आचार्य यांचं. हाफ ट्रॅकर चेंडू होता. खेळपट्टीवर चेंडू थांबलाय. स्ट्राईक रोटेट झाली. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेला आणि धावसंख्येला थोडासा आकार मिळाला. धावा झाले 47, 47 रन्स. 10च्या सरासरीने तरी वाटचाल व्हायला पाहिजे होती. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. काय राकेश म्हात्रे षटकार ठोकेल की गोलंदाज राकेश म्हात्रेची विकेट मिळवेल?
ऑफ स्टंपवर शफल क्रॉस झालाय आणि पाठवून दिलाय चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. आलाय चौकार. पहिला डाव जर आपण बघितला तर पहिला डाव इथे समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली आहे 51 आणि 52 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं जात आहे. 52 इज द टार्गेट. पाठला कसा काय केला जाईल याची चर्चा आपण करणार आहोत. ही चर्चा करण्याआधी आपण टॉस बॉक्सच्या दिशेने वळणार आहोत. SK11 आणि वर्धमान 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. चेतनभाई ओहरा या बोरा चेतनभाई बोरा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सध्या टॉस साठी या लगेचच SK11 आणि वर्धमान 11 या दोघांमध्ये ही लढत असेल. साहेबांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला SK11 आणि वर्धमान 11 म्हणजेच हार्दिक पारिक याला सुद्धा आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये बघतोय. परंतु संघ मालक म्हणून वर्धमान 11 टीमचे चेतन जैन यांना आपण बघतोय. आयकॉन खेळाडू शॉन पोरकर आणि संदीप माची. तर SK11 टीमचे आयकॉन खेळाडू आपण बघितलं तर रामे आगाशा आणि मॅकमेलन. टॉस केला जातोय. चेतनभाई बोरा सरांच्या शुभ हस्ते हा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. विपुल गांधी असतील आणि सोबतच या स्पर्धेचे सर्वेसर्वा जिग्नेशभाई पारेख साहेबांना सुद्धा माझी विनंती असेल की आपण या ठिकाणी या. लोकांकरता एक चांगलं कार्य आपण करताय. जिग्नेशभाई या. टॉस केला जातोय. चेतनजी बोहरा सरांच्या शुभ हस्ते. SSP असा कॉल होता शॉन पुरकरचा. चेरिस 11 या टॉस मध्ये आलं. टॉस आपने जीता है तो अभी डिसीजन क्या रहेगा? सेम बॉलिंग. आपका बहुत बहुत धन्यवाद. जास्त वेळ आपण घेत नाही. SK11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते वर्धमान 11 टीमला. थेट मी तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्रातील एक नामवंत युवा समालोचक आमचे मित्र अक्षय साटम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बॅट्समॅन लवकर पाठवा प्लीज. चला सलामीची जोडी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पराग आणि त्याच्या सोबतीला सध्या पराग एकटाच चाललाय. पराग आणि रोहित ही जोडी आपण पाहतोय. लेफ्टी दोन्ही बॅटर लेफ्टी आहेत. रोहित आणि पराग. SSP ग्रुपचे पंकजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम पंकजी पटेल. आपलं हार्दिक स्वागत. अतिशय दर्जेदार दिमागदार टेनिस क्रिकेटचा सोहळा मला वाटते भिवंडी पट्टा आणि सध्या पालघर जिल्हा इथे टुर्नामेंट समाप्तच झाल्यात ऑलमोस्ट. परंतु मीरा बाईंदरमध्ये अजूनही स्पर्धा चालू आहेत. जिग्नेशभाई
यांची ही स्पर्धा आपण पाहतोय. SSP ग्रुपचे सर्व आहेत आणि SSP प्रीमियर लीग फॉर्मॅटनुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. महत्त्वाचा मॅच विघ्नहर्ता संघ आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय SK11 या दोन संघादरम्यान. चला अजून 2 मॅच बाकी आहे आणि ही इनिंग, म्हणून आपल्याकडे टाइम कमी आहे. 5 वाजलेत घड्याळामध्ये जर विचार केला तर. ॲक्युरेट 5 वाजलेत. ॲक्युरेट 5ला पहिला बॉल डिलिव्हर साहिल पाटीलचा. रोहित लेफ्ट हँडेड बॅटर, पराग आणि रोहित. लेट्स प्ले अंपायर. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देवी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल ऑफ स्टंपला लीव्ह केला, सोडून दिला आणि नो बॉलचा इशारा. साहिल पाटील त्या मूडमध्ये दिसत नाही आहे. सकाळी प्रॅक्टिस भरपूर केली गरमीमध्ये, या उन्हामध्ये, आणि स्टॅमिना तुमचा मेंटेन असायला हवा. एक मॅच विनर खेळाडू आहे साहिल पाटील. येस अंपायर. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवरती हाताला स्पर्श करत, हाताला गुदगुल्या करत येतोय पहिला चौकार. यस, सेकंड इनिंगचा गुड शॉट. नवीन चेंडू द्यायचा आहे. ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि इथे हा बॉल पाहिला तर अप्रतिम बॉल. धावपळक जर पाहिलं तर आतापर्यंत स्थिरावले. टीमची धावसंख्या 5. 2 चेंडू 5 धावा. टार्गेट जर पाहिलं तर 52 धावा. आणि इथे मात्र रोहितने केला या बॉलला बेग हिट. साहिल पाटीलच्या या बॉलिंग वरती ठोकलाय षटकार. बेग ब्लास्ट. सध्याच्या घडीला 11 धावा. 3 बॉल 11. चौथा बॉल शपल क्रॉस झालाय. शॉर्ट फाईन लेगला बॉल गेलाय आणि इथे मात्र 1 धाव रोहितच्या खात्यामध्ये ऍड होईल. एका धाव्याने धावपलक 12 धावा. आतापर्यंत 4 बॉल 12. साहिल पाटील या मॅच मध्ये थोडंसं स्ट्रगल राहिलंय. बॅटिंगला मिडल ऑफ द बॅटने षटकार ठोकला. ते रिव्हर्स स्वीपचे फटके अंगलट आले आणि तिथून विकेट सेटअप केला साहिल पाटीलचा. हो, यावेळी ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. बॅटरने बॉल सोडलाय. एसटी रक्षकाने बॉल सोडलाय आणि पाहता पाहता ही 1 धाव सध्याच्या घडीला. हलकासा बॅटचा स्पर्श झाला परागच्या बॅटमधून. एका धावेने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 13 धावा 5 बॉल.
आता पुन्हा एकदा बॉलला पाहतच राहिला पंच, काहीतरी मदत करतील का अशा नजरेने पंचांकडे पाहिलं आणि ते बॉल जो वाईड लाईन आहे त्याच्या आतमध्ये आला. डॉट बॉलचा इशारा. 1 ओव्हर धावा 13, 24 बॉल 39 ची गरज. 24 बॉल मध्ये हव्यात 39. घेऊया एक डीजे ब्रेक. बघा 4 मिनिटामध्ये 1 ओव्हर संपले आणि 1 मिनिट फक्त फिल्डिंग लावायला गेलाय. बॉलिंग मार्क वरती आता षटक क्रमांक 2 घेऊन येतोय सँडी. संदीप शेट्टी उर्फ सँडी याला पाहतोय बॉलिंग मार्क वरती. जेतू पॅकर नवघर या संघामधून पाहिलंय. संदीप शेट्टीला चेक केलंय त्याने. बॅटर कशा प्रकारे शॉट सिलेक्शन खेळणार आहे. आणखी पराग आहे लेफ्ट हँडेड बॅटर. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि सध्या 1 धाव कंप्लीट. एका धाव्याच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे टोटल 14 धावा. 38 ची गरज. येणारे बॉल आहेत 23 बॉलमध्ये 38 हव्यात. एक बिग हिट पुन्हा एकदा रोहितच्या बॅट मधून येतोय. रोहित नावाचा हिट केलेला पॉवर हिटिंग षटकार. सहा धाब्याने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. टोटल 20 धावा. अप्रतिम फटकेबाजी रोहितच्या माध्यमातून. अक्रॉस द लाईन इनसाइड एज शॉट फाईन लेगचा फिल्डर पुढे आला. 1 रन कंप्लीट. एका धावेने धावपळक जर पाहिलं तर 21 धावा 21. 52चा पाठलाग करायचा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल विघ्नहर्ता या संघाला. SK11 चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या बॉलला फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला खेळला. पॉइंटचा फिल्डर आहे त्या ठिकाणी. कट केलं होतं. स्लॅश केलं होतं. 1च धाव. एका धावेने धावपळक पाहिलं तर टीमची धावसंख्या 22 धावा. SSP प्रीमियर लीग आणि SSP11 चे सर्व जिग्नेशभाई पारीख यांना आपण पाहतो. उद्या त्यांचा संघ खेळताना दिसेल. शॉर्ट आर्म पूल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल डिलाइटफुल सिक्सर. धावा आतापर्यंत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने समोर उडवलाय. फिल्डर आलाय आणि यावेळी मात्र मॅकमिलन टप्पा कोणतीच चुकी करणार नाही. अप्रतिम कॅच. रोहितला परतावा लागते 28 वरती. पहिला विकेट पहिला गडी बाद.
ट्रान्स सॉन्ग लावले जात आहे डीजेच्या माध्यमातून आणि आता चांगल्या मूडमध्ये डीजे ऑपरेटर देखील आलाय. ज्या प्रकारे हा मॅच मूडमध्ये आलाय, मॅकमिलन गोविंद मैदानाच्या आतमध्ये प्राऊड ऑफ उत्तन आणि उत्तनचा हा एक जबरदस्त खेळाडू जो मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात. ISPL रिटर्न ही टॅग लाईन त्याच्यावरती देखील आपण पाहतोय. चांगली बॅटिंग केली रोहितने आणि टाल्यांचा गजर त्याच्याकरता झालाय. पराग करता हा बॉल डाऊन द लेग साईड वाईड बॉलचा हा इशारा येतोय. धावपळक जर पाहिलं तर 29च्या घरात आतापर्यंत 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरमध्ये 29 धावा आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झालंय राकेशला. पुढचा बॉल यावेळी अपील केली, इम्पॅक्ट पाहिला जातोय. बॉल कुठे पिचिंग केलाय आणि त्यानंतर विकेटवरती हिटिंग होतोय की नाही या सर्व गोष्टीचा विचार केला. लेग बाईटच्या माध्यमातून या धावा कन्वर्ट केल्या. 2 धावून पळून पूर्ण या 2 धावा 2 धाब्याने धावपळक 31 झाल्यात. आता पाहिजे आहेत येणारे बॉल 17 मध्ये 21ची गरज. चांगल्या संघाची निवड आहे. ओ यावेळी स्लोवर वन चेंडू होता, पिक केलाय मिस्की पिकअप शॉट आणि इथे मात्र या फटक्याला कन्वर्ट केला नाही. बरोबर श्यामच्या दिशेने बॉलला खेळलंय आणि इथे कॅच कॅरी केलाय. विकेट डाऊन. आहेत सध्या 31 धावा पाहिजे आहेत. अजूनही येणारे बॉल आहेत 16 मध्ये 21ची गरज. हे संपायर काहीतरी डाऊट आहे पंचांच्या मनात. चला कोर कमिटी मेंबर कोणीतरी जा अंपायरशी संवाद. येस अंपायर. थर्ड अंपायर चेक करतायत की कॅच OUT आहे. अंपायर फेअर कॅच आहे, एकदम क्लिअर कॅच आहे. आणि बॉल देखील परफेक्ट होता. परागच्या मनात काहीतरी प्रश्न होते अंपायरच्या मनात, परंतु पराग या ठिकाणी आउट होतोय. सस्त्यात बाद होतोय. रन 31 आहे, पाहिजे 21 आहेत. येणारे बॉल 16. अमय आगाशे न्यू बॅटर इन, मॅन इन फॉर्म, बहुचर्चित मोठमोठ्या स्पर्धा आणि ओपन हाफमध्ये या खेळाडूला आयकॉन प्लेअर म्हणून वर्णी लागली जाते. 2 आयकॉन आहेत आणि दोन्ही आयकॉन मैदानावरती सध्या पाहतोय आपण. अमय आगाशे नुकताच टिवरी गावात काय बॅटिंग केली. एक जी इनिंग पाहिजे होती ना ती इनिंग आली होती. त्याच्या बॅटमधून धावा. पहिली हाफ सेंचुरी त्या 1 लाखाच्या नुकताच नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. आणि 6 विकेट, हॉल ऑफ 5 विकेट्स देखील त्याच्या नावावर आहे. एका मॅचमध्ये हा कारनामा त्याने केलाय मागील 2 दिवसा अगोदर. सॉफ्ट हँडने फक्त बॉलला कट केलंय. यावेळी मात्र फुटबॉल प्रमाणे चेंडूला अडवण्याचा इरादा होता. 2 धावा कंप्लीट आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता मॅकमिलनचा, परंतु 2च धावा. 2 या धावसंख्येने धावपळक पाहिलं तर 33 वरती आलंय. पाहिजे 19. येणारे बॉल जर पाहिले तर शिल्लक आहेत 15.
15 बॉल 19 ची गरज. अमय आगाशे स्ट्राईक एंडला हा बॅटर आपण पाहतोय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या, या खेळाडूने गाजवल्यात आणि सध्या हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 14 बॉलमध्ये सध्या पाहिजे आहेत 19 धावा. 14 बॉलमध्ये 19 ची गरज आहे. मॅच सध्या बनवला राकेशने आणि राकेशमध्ये ती क्षमता आहे. अनुभवी, ओल्ड इज गोल्ड. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलाय, फ्लिकचा फटका खेळलाय, मिड विकेटला बॉल गेलाय, फिल्डर आलाय आणि त्या फिल्डरने पाहिलं तर मिसफिल्ड केले, त्याला बीट करत थेट येतोय चौकार. नशिबाचा चौकार. मॅकमिलन टप्पा होता त्या ठिकाणी आणि यावेळी बॉल कॅरी करू शकला नाही. चौकार आलाय. चौकार निश्चित धावफलक 37च्या घरात. हो, स्लोवर वन चेंडू होता आणि थोडासा बॉल सरप्राईज केला. अमयला असं वाटलं की बॉल बाउन्स होईल, पण तो बॉल थोडासा खालीच राहिला आणि एक सरप्राईज डिलिव्हरी पाहिली गेली. डॉट बॉल नंतर येणारे 12 बॉल 12 मध्ये 15ची गरज आहे. मॅच बनवू शकतो दोन्ही संघाच्या बाजूने. विघ्नहर्ता संघ काय कमबॅक करेल या मॅच मध्ये. 12 बॉल 15चा मॅच. घेऊया एक डीजे ब्रेक. बॉल डॉट आला. आमच्या स्कोररवर कधी शंका तुम्ही घेऊ शकत नाही. जबरदस्त स्कोरिंग आणि मला वाटतं MCAची स्पर्धा ते ॲज अ स्कोरर म्हणून देतील लवकरच. त्यांचं नाव आहे हार्दिक पारिक आणि या स्पर्धेचे शिल्पकार जिग्नेश भाई पारिक यांना आपण पाहतोय. यावेळी मात्र पाहिलं तर सध्या एक धाव. ज्यांनी ज्यांनी गाड्या गेट समोर पार्क केल्या ना त्यांनी तिथून हटवायच्या आणि सेफ पार्किंग मध्ये कारण की आमचे पोलीस निरीक्षक साहेब देखील आहेत त्या ठिकाणी आणि BMC वाले गाडी देखील आले. ज्यांचे असेल मित्राचे असेल तरी मित्रांनी हेल्प करा एकमेकांना. हे असं नाही त्याचे आहे म्हणून मी नाही काढणार. हो, काय बॉल टाकलाय. ब्लॉक हॉल डिलिव्हरी यॉर्कर लेन. चुकून कोणी गाड्या पार्क केल्याय समोर तर गाड्या हटवा. पुन्हा एकदा त्याच गोष्टी आम्ही रिपीट करतोय. एक रन आणि त्यानंतर डॉट बॉल. 10 बॉल 14. कहाणी में ट्विस्ट. माणसाचा वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही आणि सध्या बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर श्याम आयकॉन प्लेयर आहे या टीमचा. 2 आयकॉन आमने सामने. 10 बॉल 14 ची गरज. ओ, यावेळी तिखट 12 बॅटची एज अँड टेकन सेटअप केलेला विकेट. अमय आगाशे बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन विकेट, मच नीडेड विकेट. 9 मध्ये पाहिजे 14. विकेट डाऊन.
फेवरेट सॉन्ग आहे आज. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये पाहिजे आहेत 14 धाबा. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे, हेच तर आपण पाहतोय क्रिकेटमध्ये की कधी केव्हाही कोणत्याही क्षणी क्रिकेटमध्ये रंग बदलण्याचं काम करतोय. सगळ्याहून अधिक रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाईम लागत नाही. वेळ प्रत्येकाची येते आणि ती योग्य वेळेवरती सध्याच्या घडीला याही मॅचमध्ये पाहतोय ती वेळ आली आहे का. टीम विघ्नहर्ता संघाने कमबॅक केलाय. पुढचा बॉल अजून एकदा चांगला बॉल आहे. कव्हरला खेळलाय. कव्हरचा फिल्डर डीप मध्ये आहे. सध्या 1 धाव कंप्लीट. एकच धाव संख्येवरती समाधान. 8 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये पाहिजे आहेत 13 धावा. मॅकमिलन गोविंदने अशा अनेक मॅचेस जिंकवल्यात. हे मैदान अनेक वेळा गाजवले, परंतु सध्या पहिला बॉल त्याच्या बॅटमधून 1 रन आले आणि त्यानंतर खूप उशिराने स्ट्राईकला आले. 8 बॉल शिल्लक आहे आणि 8 मध्ये पाहिजे आहेत 13 धावा. मॅकमिलनचा विकेट घेतला तर मॅच बनेल विघ्नहर्ताच्या बाजूने आणि मॅकमिलन जर क्रीजवर राहिला तर लवकर मॅच समाप्त देखील होईल. या गोष्टी आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये. मॅकमिलन गोविंद एक हरवणारी खेळाडू आहे, एक आयकॉन प्लेयर आणि मॅच विनर प्लेयर. आता हा बॉल पाहिला तर खराब बॉल आला. खराब बॉलला पाहिलं तर एकतर वाईट बॉल, त्यानंतर आलाय चौकार. म्हणजेच दुष्काळात हा 13वा महिना. पंच क्षमा मागतायत आणि लेग बाईटच्या माध्यमातून हा चौकार घोषित करतायत. 4 धावा. जे 9 धावा. अतिशय जबरदस्त हा क्रिकेटचा खेळ. आज मॅच कमी टफ झाल्यात, त्यामधला हा दुसरा टफ होणारा मॅच. एकतर जयेश शेजवालने तो षटकार ठोकला. 1 बॉल 5ला फुलटॉस बॉल आणि काय बॅटिंग केली होती. 2 वेळा तो मॅन ऑफ द मॅच ठरला आणि अजूनही त्या संघाचा मॅच बाकी आहे, कारण की 2 संघ ए पूल आणि बी पूल असं एक 2 टीम वरती येतील. त्यामधली शेवटची मॅच ती असणार आहे आज. म्हणून घाई करा. ही मॅच सोडून अजून 1 मॅच, त्यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत आणि हे 7 बॉल 9. मॅकमिलन गोविंद काय बॉल टाकला होता श्यामने. अप्रतिम बॉल होता. सपोर्ट मिळाला नाही त्या बॉलला. चौकार गेला. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा अप्रतिम बॉल होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. कहाणी में ट्विस्ट. मॅच बनवलाय. अगोदर 18 बॉल मध्ये खांदे वाकले होते, ते खांदे आता वर आलेत. बॉडी लँग्वेज जी निगेटिव्ह झाली होती ती पॉझिटिव्ह झाली आहे आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. कमबॅक केलाय. कमबॅक करावंच लागेल. काळानुसार, वेळेनुसार, सिच्युएशननुसार, मॅचनुसार तुम्हाला कमबॅक करायचं आहे. 6 बॉल पाहिजे आहेत 9 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. बॉल 9ची गरज. या मॅच मध्ये काही घडेल. छोटा टोटल अच्छा बॅटल आणि 51-52चं टार्गेट असताना सध्या मॅकमिलन गोविंद नॉन स्ट्राईकेनला आणि त्याच्याच रूपाने तेच नाव घेऊन आलाय. मॅकमिलन टप्पा उत्तनचे हे खेळाडू. सध्या स्ट्राईकेनला आपण पाहतोय मिस्टर अजय आहे. अजय स्ट्राईकेनला बॅटर आपण पाहतोय. मॅकमिलन टप्पा एक मॅच विनर प्लेयर आहे आणि बॉलिंगसाठी खास जाणला जातो क्रिकेटमध्ये. पॉइंटला खेळलेला बॉल. आता 2 उत्तमचे खेळाडू आमने सामने. ही लढाई जी आहे ना ती एक बिग रायव्हलरी सारखी आहे. दोघे एकमेकांना चांगली रिस्पेक्ट करतायत, एकमेकांचा डावपेच ओळखतायत आणि एकाच गावातून देखील बिलॉंग करतायत. मॅकमिलन टप्पा बॉलिंग मार्कवरती. मॅकमिलन गोविंद स्ट्राईक एंडला. 8 पाहिजे 5 मध्ये. एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत. आडव्या बॅटने केलाय साहिल पाटील आणि अजून एक फिल्डर पुढे येतोय. त्याच्या दिशेने बॉल गेला. आता मॅकमिलन गोविंद इथे स्ट्राईक ठेवण्याचा इरादा आहे. 1 रन आणि रनआउट. येणारे बॉल आता आहेत 4 मध्ये पाहिजे आहेत 7.
प्रश्नाचं उत्तर 4 मध्ये 7 स्लोवर 1 बॉल फुल टॉस बॉल पॅटर्न फटका फॉलिंग स्लॉक स्वीप स्वीट षटकार. खऱ्या अर्थाने यॉर्कर करायचं होतं. ऑफ स्टंपवरती पिचिंग केलेला बॉल आणि अंडर प्रेशर यॉर्कर फुलटॉस बनतो फुलटॉस षटकार जातो. एक खासियत आहे मॅकमिलन गोविंदची. एक पाहिजे. आता पुन्हा एकदा स्लॉग हिट मॅच फिनिश. खेळ खल्लास. ही आहे ताकद ही आहे नजाकत ही आहे दहशत. नाव आहे मॅकमिलन गोविंद आणि इथे मॅच देखील केलाय विन. जबरदस्त बॅटिंग खेळ खल्लास.